नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे मराठीच्या लेक्चरमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मी शिवनंदा शिरसाट, बजाज रोड मनपा माध्यमिक शाळेची शिक्षिका. आज आपल्याला मराठी अक्षर भारती यातील भाग 3 मधील कविता उजाड उघडे माळरान याचे स्वाध्याय व प्रश्न उत्तर घेणार आहे. त्यापूर्वी आपण थोडंसं संक्षिप्त मध्ये कवितेचा थोडासा सारांश पाहूया, त्यानंतर मी प्रश्न उत्तर सुरू करेल. तर आपल्या कवितेचे नाव आहे उजाड उघडे माळरान. तर उजाड म्हणजे काय? उजाडचा अर्थ होतो भकास आणि उघडे म्हणजे खुले आणि माळरान म्हणजे की गवती पट्टा, जो घास का जो पठार रहता है उसको बोलते माळरान. तो ये जो कविता लिखी है ललिता गादगे यांच्याद्वारे ही कविता लिहिलेली आहे. हा एक प्रसिद्ध कवयित्री आहेत. फसवी, क्षितिजे, अग्निजळ, संवेदन इत्यादी कविता संग्रह, आयुष्याच्या काटाकाटाने, दुःख आणि अश्रू, प्राजक्तांची फुले आणि दाहा हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. नाळबंदाची कहाणी, खिडकीतील आभाळ हे ललित गद्य त्यांचे प्रसिद्ध आहे. तर आपल्याला या कवितेमध्ये पाहायचे आहे की उजाड उघडे माळरान या कवितेमध्ये वसंत ऋतू आल्यानंतर सृष्टीत कशा प्रकारे बदल होतो, म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीत झालेले बदल या कवितेमध्ये याचे मनोवेधक शब्दात वर्णन केलेले आहे. तर प्रस्तुत कवितेत कवयित्रीने वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलाचे मनमोहक वर्णन केलेले आहे. मतलब सृष्टि यानी निसर्ग, पृथ्वी के ऊपर वसंत ऋतु के आगमन से क्या क्या बदल होते हैं, इसका बहुत ही आकर्षक और मनमोहक शब्दों में वर्णन किया गया है. तो देखो, वसंत ऋतु के आने से जो सृष्टि है, इस जो चित्र में आपको दिखाई दे रहा है कि सृष्टि फूलों से पूरी बहरी हुई है. मतलब मनमोहक अशी सुंदर आकर्षक अशी सृष्टी दिसून येते. मतलब वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीत झालेले बदल, सृष्टी कशी मनमोहक फुलांनी कशी बहरून जाते, फुलांनी कशी लगून जाते असे आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे. तर बघा, कवितेचा जो पहिला पॅरेग्राफ आहे, स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराना. म्हणजे स्वागत म्हणजे वेलकम, कशा प्रकारे आपण वसंत ऋतू का स्वागत कर रही है. स्वागत करण्याआधी बेरड म्हणजे निगर गठ्ठा म्हणजे कोरड, ठीक है. बहुत ही मतलब बेरड याने पूरी भकास जमीन, शुष्क ऐसी, कोरड म्हणजे कोरडी, शुष्क ड्राय, दिशा मतलब चारों बाजू से, सृष्टी याने निसर्ग आणि नजराना म्हणजे भेट वस्तू. तर वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी दिशा दिशात रंग उधळले आहेत. मतलब वसंत ऋतू का स्वागत करने के लिए चारों दिशाओं में रंग उधळले आहेत. मतलब चारों दिशा में रंग फैले हुए हैं. भगभगीत, रखरखीत आणि कोरडी झालेली सृष्टी. भगभगीत मतलब एकदम शुष्क कोरडी ऐसी जमीन, जो सृष्टि है वो सृष्टि वसंत ऋतु को नजराना मतलब भेंट वस्तु लेकर आई है. स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजरांना. मतलब बेरड शुष्क जो सुखी सृष्टि है वो उसका स्वागत कर रहे वसंत ऋतु का. दूसरा स्टैंजा देखो, गर्द पोपटी लेऊनी वसने, मुरडत आली लिंबोनी, जर्द तांबडी कर्ण फुले ही घालून सजली नागफणी. गर्द मतलब गडद, दाट. वसन का यहाँ पे वसने का अर्थ होता है वस्त्र, क्लोथ. मुरडने मतलब नटने, सजने, मतलब सजना सवरना जो बोलते हैं उसको बोलते हैं मुरडने. जर्द का मतलब होता है दाट, डार्क. तांबड़ी यानी लाल रंग की. कर्ण फुले यानी इयरिंग्स, कान में जो पहनते हैं इयरिंग्स. घालून सजली नागफणी, घालून सजली मतलब पहनकर, सजली यानी मतलब मेकअप करके. नागफनी का अर्थ होता है यहाँ पे कैक्टस, कैक्टस का जो पेड़ होता है उसको बोलते हैं नागफनी. तो यहाँ पे इस जो स्टैंजा है उसका अर्थ होता है की दाट पोपटी रंगाची वस्त्रे घालून, लिंबाचे झाड लचकत, मुरडत, लचकत म्हणजे लाजत,
शर्माते हुए मुरडत आली आहे। लिंबोनी, लिंबोनी यानी लेमन का जो पेड़ रहता है, जिस पेड़ को लेमन लगते हैं, नीम लगते हैं, उसको बोलते हैं लिंबोनी। लिंबोनी पोपटी रंगाने सजली आहे। मतलब जो लिंबोनी का पेड़ रहता है वो गर्द पोपटी ऐसे, पोपटी यानी पैरेट कलर जो रहता है उस पैरेट कलर से पूरी सजी हुई है। गडद तांबड्या फुलांचे डूल घालून, मतलब गडद यानी बहुत ही लाल, गडद ऐसे रंग का कान में फूल पहनकर जो नागफनी है, नागफनी यानी कैक्टस का पेड़ सजा हुआ है। तो इस प्रकार दाट पोपटी रंगाची वस्त्रे घालून लिंबाचे झाड लचकत मुरडत आले आहे आणि लिंबोनी पोपटी रंगाने सजली आहे आणि गडद तांबड्या फुलाचे डूल घालून कानात इयरिंग्स घालून नागफणी सजली आहे आणि अशा प्रकारे ते लिंबोनीचे झाड आणि नागफणी कॅक्टसचे झाड वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी उभे आहेत। तो यहाँ पे देखो एक चित्र में आपको कैक्टस दिखाई दे रहा है और दूसरे चित्र में जो है लिंबोनीचे झाड दिसत आहे। तो यहाँ पे जो चित्र दिखाई दे रहा है ये वसंत ऋतु के आगमन के पहले का है। जो राइट साइड में दिख रहा है वो शुष्क और कोरडी जमीन, भकास पूरी मतलब मिट्टी में पूरी भेगा ऐसी शुष्क ऐसी कोरडी जमीन दिसत आहे। ये वसंत ऋतु के पूर्वी का चित्र है। वसंत ऋतु के आगमन का जो चित्र हम लोगों ने पहले पिक्चर में देखा था कि किस प्रकार वसंत ऋतु के आने के बाद सृष्टि में पूरी जो पेड़ है वो फूलों से सजे हुए थे। त्यानंतरचा कडवं बघा, लुसलुस पाने अंगो पाणी, झुले वड हा दंग होनी, दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी ठटुनी। म्हणजे जे है लुसलुसीत पाने अंगो पाणी, म्हणजे लुसलुसीत, लुसलुसीत का अर्थ होता है टवटवीत, एकदम फ्रेश। अंगो पानी म्हणजे पूरे शरीर भर, पूरे अंगावर, मतलब जो बरगद का वड़ाचा अर्थ हो तो बरगद का जो पेड़ रहता है वो बरगद के पेड़ को जो उसके जो पत्ते रहते हैं एकदम फ्रेश लुसलुसीत ऐसे दिखाई देते हैं। झूले झूले वड हा दंग होनी, मतलब बरगद का जो पेड़ है, वडाचे झाड सर्व अंगावर लुसलुसीत कोळी पाने लेऊन गुंग होऊन झूलते आहे। गुंग होऊन मतलब अपनी ही धुन में मग्न होकर वो क्या कर रहा है, बरगद का पेड़ जो है अपने फ्रेश छोटे छोटे पत्तों के साथ अपने ही धुन में झूल रहा है। तर घाणेरीचे झुडूप दुरंगी चुनरीत उभी ही घानेरी ही नटुनी ठटुनी। अभी घानेरी इस शब्द का अर्थ होता है एक फूलों के झाड़ का नाम है जिसको कहते हैं घानेरी। तो ये जो घानेरी है दुरंगी यानी दोन रंगाची, चुनरी यानी चुनरी का अर्थ होता है दुपट्टा। दुरंगी चुनरीत उभी ही घानेरी ही नटुनी ठटुनी, घानेरी मतलब जो फूल का जो झाड़ है वो दुरंगी ऐसे दो रंगों के दुपट्टे से सजकर खड़ी हुई है। घानेरी जो घानेरी का पेड़ है, झुडूप है, घानेरी यानी छोटे से फुलाचे झाड। तर घानेरीचे झुडूप दोन रंगाचा दुपट्टा ओढून नटून थटून उभे आहे वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी। तो देखो यहाँ पे आपको दिखाई दे रहा है बरगद का जो पेड़ है। एक साइड में इधर लेफ्ट साइड में बरगद का पेड़ है और ये साइड में क्या है, घानेरी जो है उसका बताया गया है। सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोल पिसापरी, सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदीवरी। अभी यहाँ पे जो पीपल का पत्ता रहता है, पिंपल पाने मतलब पीपल का जो झाड़ रहता है उसके जो पत्ते रहते हैं, सलसल झलझल पिंपल पाने मऊ मुलायम मोर पिसापरी, उसके जो पत्ते रहते हैं एकदम सॉफ्ट रहते हैं, जो मोर के पंखों के जैसे, मतलब मोर पिसापरी मतलब मोर का जो पंख रहता है मुलायम रहता है, सॉफ्ट रहता है, उसी मोर के पंखों की तरह सॉफ्ट और मुलायम ये पीपल के पत्ते रहते हैं। सांबर लाल कल्याणी लखड़ून उबे स्वागता पानंदीवरी। अभी सांबर जो है, सांबर भी एक झाड़ का नाम है। तो विदर्भ में जो है, विदर्भ में जो हमारे कोथिंबीर रहती, कोथिंबीर यानी धनिया, धनिया को ही विदर्भ में सांबर कहते हैं। तो ये जो है सांबर एक झाड़ है, उस झाड़ को ही विदर्भ में उस धनिया को ही सांबर कहते। तो सांबर है लाल कल्याणी, मतलब छोटी छोटी जो कलियां है लाल रंग की, वो लाल रंगों से पूरा ये सांबर का जो है झाड़ लखड़ा हुआ है, मतलब पूरा फूलों से बहरा हुआ है, भरा हुआ है। उबे स्वागता पानंदीवर, यहाँ पे पानंदी का अर्थ है जो खेत में से अरुंद रास्ता जाता है, अरुंद यानी
दोनों बाजू से खेत रहता है और बीच में जो रास्ता रहता है उसको बोलते हैं पानंद. तो देखो, पिंपळाची झळझळीत, तेजस्वी आणि सळसळ करीत असलेली पाने, मऊ, मृदू, कोमल. कोमल मतलब बहुत ही नाजूक. मृदू याने मृदू, मऊचा अर्थ होतो की सॉफ्ट. आणि पानंदीच्या अरुंद वाटेवर लाल कळ्यांनी लगडलेले सांबराचे रोप वसंत ऋतूच्या स्वागतासाठी उभे टाकलेले आहे. तो यहाँ पे देखो, आपको एक पीपल का, यहाँ पे दोनों जो है पीपल के पत्ते दिखाई दे रहे हैं. यहाँ पे पीपल के एक साइड में पत्ते हैं और इधर पीपल का झाड़ आपको दिखाई दिया है. त्यानंतरचा कडवं बघा. पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती, कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती. पळस फुले मतलब एक पळसाचं एक झाड असतं, त्याची पाने म्हणजे अशी थोडी मोठी असतात. तर जे पळसाचं झाड आहे त्याला पण खूप सारे फुले आलेली आहेत. ते पळसाचे जे झाड आहे ते पण बहरून गेलेले आहे. मातीच्या अंकावरती मतलब मिट्टी की बाहों में, अंकावरती याने अंगावरती, शरीरभर. कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती. मतलब मातीच्या मांडीवर, मिट्टी की गोद में जो है छोटे बालक की तरह ये पळस का झाड़ है, पळस के जो फूल है, पूरे पेड़ को बहरे हुई है. पूरा पेड़ फुलों से बहरा हुआ है. या सृष्टीतील याने विश्वातील सर्व फुले पळस फुलांचा बहर पाहून मनात झुरत बसली आहेत. मतलब जो पळस के जो फूल रहते हैं वो इतने सुंदर रहते हैं कि थोड़ा सा मन में ऐसे लगता है कि मैं क्यों इतना सुंदर नहीं हूँ. तो पळस की जो फूले है, वो पळस की फूले देखकर बाकी फूलों को या बाकी झाड़ों को थोड़ा सा मन में संकोच होने लगता है. उनको लगता है कि मैं भी पळस की फूलों की तरह क्यों सुंदर नहीं हूँ. तो बहरनेचा अर्थ होतो मोहरणे. कुसुमचा अर्थ होतो, कुसुम म्हणजे फूल. सुरेल याने कर्ण मधुर याने बहुत ही मधुर, गोड. झुरनेचा अर्थ होता खंत वाटणे, दुःख वाटणे. मतलब पळस फूले के देखकर बाकी के फूल मन में ऐसे दुःख व्यक्त करते हैं कि मैं क्यों वो पळस फूलों की तरह सुंदर नहीं हूँ. तो पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती. मतलब पळस फुले ही पूर्ण बहरून आली जो मिट्टी की बाहों में, मिट्टी के म्हणजे मातीवर जे झाड आहे पळसाचं, त्याने असं वर्णन केलेलं आहे की मातीच्या अंकावरती पळस फुले ही बहरून आली. कुसुमे सारी या जगातली, मतलब पूरे विश्व में जो बाकी के फूल है, जो कुसुमे है, बाकी के फूल है, त्यांना पाहून ते मनात झुरत बसतात की आम्ही का त्या पळसाच्या फुलासारखी सुंदर नाहीत. झुरणे म्हणजे, झुरणे याचा अर्थ होतो खंत वाटणे. तो यहाँ पे देखो, लेफ्ट कलर में आपको पळस के फूल दिखाई दे रहे. सुंदर आणि लाल रंगाची अशी सुंदर अशी फुले यामध्ये दिसत आहे. आणि उजव्या साईडला आपल्याला बाकीची फुलं दाखवली आहेत. तर बाकीच्या फुलाच्या कंपॅरिझन मध्ये जी पळसाची फुलं आहेत ती अधिक आकर्षक दिसत आहे आणि अधिक सुंदर दिसत आहे. म्हणून बाकीच्या फुलांना थोडी मनात खंत वाटते की आम्ही का या पळसाच्या फुलासारखी सुंदर नाही. आता शेवटचा कडवा बघा कवितेतील. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान. आंब्याचा म्हणजे आम का जो पेड़ रहता है, तो आम के जो पेड़ को आम लगने के पहले उसको थोड़ा मोहर आता है, छोटे छोटे फूल आते हैं. तो आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल गान म्हणजे आम के पेड़ के ऊपर जो कोयल है वो बहुत ही सुंदर मीठी आवाज में सुरेल ऐसा गीत गाती है. सुरेल ऐसा सुरेल तान, तान म्हणजे तानचा अर्थ होतो यहाँ पे कि गाणं गाते. उजाड़ उगड़े माळ रानही गाऊ लागले वसंत गान. और जो वसंत ऋतु के आगमन के पहले जो उजाड़ भकास ऐसी जमीन थी, भकास ऐसा जो पठार था, वो भी वसंत ऋतु के आने के बाद गीत गाने शुरू करता है. क्योंकि वसंत ऋतु के आने के बाद सृष्टि में पूरा बदलाव आता है. सृष्टि ऐसी एकदम हरी भरी फूलों से बहरी हुई ऐसी सृष्टि में बदलाव दिखाई देता है वसंत ऋतु के आने के बाद. लेकिन वसंत ऋतु के आने के पहले सृष्टि कैसी भकास, कोरडी, शुष्क ऐसी पूरी जमीन पड़ी हुई थी. लेकिन वसंत ऋतु के आने के बाद सृष्टि में पूरा बदलाव आता है. सृष्टि हरी भरी, बहुत ही मोहक, आकर्षक ऐसी सृष्टि दिखाई देती है वसंत ऋतु के बाद. तो ये था कविता का, मैंने आपको भावार्थ स्पष्ट कर दिया. अभी हम लोगों को कविता का जो स्वाध्याय है, प्रश्न उत्तर है, वो देखेंगे. तो देखो, एक चित्र में आपको
वसंत ऋतु के पहले की राइट साइड में जो चित्र दिखाई दे रहा है वसंत ऋतु के आने के पहिले की जो सृष्टी आहे एकदम शुष्क कोरडी भकास अशी जमीन दिसत आहे. त्यावर एकही प्रकारचे फूल नाही किंवा एकही प्रकारचे हिरव्या कलरचे झाड नाही. परंतु जे लेफ्ट साइडला दिसत आहे त्यामध्ये बघा आंब्याचे झाड, मोहरानी जो मोहर है छोटे छोटे फूल है आम आने के पहले के, तो वो फूलों से पूरा झाड़ भरा हुआ है. और यहाँ पे कोयल जो है एक पंछी है वहां पे बैठा हुआ है. तो लेफ्ट साइड में वसंत ऋतु के आने के बाद का चित्र है और राइट साइड में वसंत ऋतु आने के पहले का चित्र है. तो हम लोग देखो स्वाध्याय के जो प्रश्न है वो स्वाध्याय के प्रश्न लेते हैं. जो पहला प्रश्न है स्वाध्याय का, कारणे लिहा. तर कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले आहे. तो वसंत ऋतु के स्वागत के लिए कवयित्री जो है ललिता गादगे इनके हिसाब से चारों दिशा से क्या है रंग उधळले आहे. तर त्याचे कारण आहे की कवयित्रीच्या त्याच्यात खाली आपण उत्तर पण लिहिलेले आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले कारण वसंत ऋतूचे आगमन झालेले आहे. मतलब वसंत ऋतु के आगमन होने के बाद चारों दिशाओं में रंग फैले हुए हैं. ये पहले प्रश्नकार थे. दूसरा प्रश्न देखो, ऊपर प्रश्न है नीचे आंसर है. जगातील सर्व फुले मनात झुरू लागली. जगातील सर्व फुले मनात का झुरू लागली? मतलब विश्व में जो बाकी के फूल है वो मन में थोड़ा दुख व्यक्त करने लगे. क्यों व्यक्त करने लगे? कौन से फुलों के देख के? तो त्याचं उत्तर आहे जगातील सर्व फुले मनात झुरू लागली कारण मातीच्या मांडीवर पळस फुले बहरून आली. म्हणजे मिट्टी की जो गोद में है जो पळस फुले वो ती पळस फुले बहरून आली म्हणून बाकीच्या फुलांना मनात खंत वाटू लागली. दुसरा प्रश्न बघा, खालील आकृतिबंध पूर्ण करा. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुर असलेले घटक. मतलब वसंत ऋतु का स्वागत करने के लिए कौन कौन से घटक आतुर थे? आतुर मतलब कौन कौन से घटक वसंत ऋतु के आने की राह देख रहे थे आणि खूप आतुर होते, त्यांची वाट पाहत होते. तर त्याचं उत्तर खालीच लिहिलेलं आहे. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुर असलेले घटक. तर पहिल्या कडव्यामध्ये सर्वात पहिले जे आहे लिंबोनीचे झाड मतलब लेमन का पेड़. त्यानंतर नागफनी, नागफनी मतलब कैक्टस. उसके बाद वड, वड म्हणजे बरगद का पेड़. त्यानंतर घानेरी, घानेरी मतलब एक फुलाचे झाड आहे, फूल का जो छोटा वृक्ष है. त्यानंतर पिंपळ यानी पीपल का झाड़. पानंद, पानंद यानी दोनों खेत में से दोनों बाजू से खेत और बीच में से जाने वाला जो रास्ता है उसको बोलते पानंद. और पळस यानी पळस की जो फुले है वो पळस का झाड़. आणि आंबा म्हणजे आम. तो इतने सारे जो घटक है वसंत ऋतु का स्वागत करने के लिए आतुर हुए हैं, बहुत ही राह देख रहे वसंत ऋतु के आने की, उनका स्वागत करने के लिए खड़े हैं. तो ये सारे उसका आंसर है. त्यानंतरचा जो तीसरा प्रश्न आहे तो बघा, पृथ्वीचे रूप खालील बाबतीत स्पष्ट करा. तो आपको बीच में जो रेड कलर का जो सर्कल है उसमें वसंत ऋतु दिखाई दे रहा है और एक तरफ से लेफ्ट साइड में से आगमनापुरी मतलब वसंत ऋतु के आगमन के पहले, वसंत ऋतु आने के पहले की स्थिती और वसंत ऋतु आने के बाद की स्थिती. आगमनानंतर, आगमनापुरी म्हणजे पहले की स्थिती और आगमनानंतर यानी वसंत ऋतु के आने के बाद सृष्टी में, सृष्टी मतलब पृथ्वीवर कौन कौन से बदल झाले, सृष्टि मध्ये निसर्ग में कौन कौन से बदल हुए, उसका आंसर नीचे ही है. देखो आगमनापूर्वी यहाँ पे एक बाण दिखा के नीचे आपको दिखाई दे रहा है. वसंत ऋतु के आगमन के पहले सृष्टि कैसे थी? बेरड थी, कोरडी यानी शुष्क सृष्टि होती. बेरड यानी पूरी बंजर धरती थी. ठीक है, पूरी बंजर ऐसी जमीन थी आणि उजाड़ उगड़े मैदान होते. मतलब पूरा भकास ऐसा पूरा मैदान था वसंत ऋतु के आगमन के पहले. लेकिन वसंत ऋतु के आगमनानंतर राइट साइड में देखो वसंत ऋतु के आगमन के बाद एक बाण से आपको दिखाई दे रहा है कि दिशा दिशाना रंग उधळले. मतलब चारों दिशाओं में रंग फैले हुए हैं आणि सृष्टी वसंत गान गाऊ लागली. पूरी जो सृष्टि है, पूरा जो निसर्ग है वसंत गान, वसंत ऋतु का स्वागत करने के लिए गीत गाने लगे. तो ये दो वसंत ऋतु के आगमन के पहले और वसंत ऋतु के आगमन के बाद के जो बदल यहाँ पे आपको दोनों तरफ से दिखाई दिए हैं. उसके बाद वाला जो क्वेश्चन है प्रश्न दूसरा,
सृष्टीतील खालील घटक वसंत ऋतूच्या आगमनाने कसे सजले ते स्पष्ट करा. तर वसंत ऋतु के आगमन के लिए कौन कौन से जो घटक है किस प्रकार सजे हुए थे, किस प्रकार मतलब सज धज कर वसंत ऋतु का स्वागत करने के लिए खड़े थे, ये हमें देखना है. जो लिंबोनी है, लिंबोनी का जो झाड आहे वो गर्द गर्द मतलब गडद पोपटी वस्त्रे घालून वसंत ऋतूच्या स्वागतासाठी उभे राहिलेले. गर्द मतलब गडद, पोपटी याने पॅरेट कलर के, वस्त्र याने कपडे आणि ल्याली का अर्थ होता है पहनकर. म्हणजे लिंबोनीचे झाड गर्द पोपटी वस्त्रे घालून वसंत ऋतूचा स्वागत करण्यासाठी उभे आहेत. 2 नंबरचं बघा नागफनी. नागफनी यानी कैक्टस का पेड़. जो कैक्टस का है वो नागफनी जो है जर्द, जर्द मतलब गडद, तांबडी लाल रंगाची, तांबडी का मतलब होता है लाल. कर्णफुले यानी कान में इयरिंग्स पहनकर नागफनी खडी है. जर्द तांबडी कर्णफुले घातली आहेत. मतलब त्यांचे सजने, राईट साइडला त्यांचे सजने आणि कोणते घटक कशा प्रकारे सजले आहेत, किस प्रकार सज धजकर वसंत ऋतु का स्वागत करने के लिए खड़े हैं, ये हमें इस क्वेश्चन में बताया गया है. 3 नंबरचं जे आहे घानेरी. घानेरी मतलब घानेरी किस प्रकार सजी हुई है, तो घानेरी दुरंगी, दुरंगी यानी 2 रंगात, 2 रंगों का दुपट्टा पहनकर खड़ी हुई है. 2 रंगी चुनरीत उभी राहिली आहे. 2 रंग का दुपट्टा पहनकर घानेरी वसंत ऋतू का स्वागत करण्यासाठी उभी राहिलेली आहे. त्यानंतरची 4थ्या नंबरचं आहे पळस फुले, पळसाची फुले. तर पळस फुले जे आहे मातीच्या मांडीवर बहरून आली आहेत. मिट्टी की गोद में पळस फुले सजून धजून उभी आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द. मतलब उसी शब्द का दूसरा अर्थ, समानार्थी शब्द. तो कवितामध्ये भेटवस्तू या शब्दासाठी कोणता शब्द आलेला आहे, नजराना. कवितेमध्ये त्या शब्दासाठी दुसरा समानार्थी शब्द, त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द. तर भेटवस्तू या शब्दासाठी कवितेमध्ये नजराना हा शब्द आलेला आहे. त्यानंतर सजली, सजली या शब्दासाठी नटुनी थटुनी हा शब्द कवितेत आलेला आहे. 3 नंबरचा आहे अरुंद रास्ता. अरुंद रास्ता मतलब पानंद. जो अरुंद रास्ता है उसके लिए शब्द कविता में आया है पानंद. आणि जे 4 नंबरचा आहे मांडी. मांडी याचा अर्थ होतो अंक. ठीक आहे. तर हे जे शब्द आहेत एका मतलब कवितेमध्ये समान अर्थाचे शब्द कवितेमध्ये आलेले आहेत आणि त्याचा लेफ्ट साइडला त्याचा अर्थ दिलेला आहे आणि राईट साइडला त्याचे कवितेमध्ये आलेले शब्द समानार्थी त्याच अर्थाचे शब्द कवितेमध्ये आलेले हे आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर जे प्रश्न तिसरा आहे संदर्भासहित स्पष्टीकरण. म्हणजे जी कविता आहे कवितेचा जो तुम्हाला स्टॅन्झा दिलेला आहे, पॅराग्राफ दिलेला आहे, त्या कवितेच्या एका ओळीचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दात स्पष्ट करायचा आहे. संदर्भासहित. संदर्भासहित म्हणजे जसा तुम्हाला अर्थ समजलेला आहे ते अर्थ तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचा आहे. तर जे पहिला क्वेश्चन आहे, सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदीवरी या ओळीचा अर्थ स्पष्ट करा. तर सांबर याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला कविता शिकवताना की सांबर याचा अर्थ आहे जो धनिया को ही विदर्भ भाग में धनिया के पेड़ को ही सांबर कहते हैं. तर सांबर एका झाडाचं नाव आहे असं समजा. ठीक आहे. आणि कळ्यांनी लखडून गेलेला आहे मतलब सांबर का जो झाड है वो छोटी छोटी कलियों से पूरा भरा हुआ है आणि ते उभे स्वागता पानंदीवरी. पानंदी यानी अरुंद रास्ता, दोनों तरफ से खेत और बीच में से जाने वाला अरुंद जो रास्ता रहता है उसको ही पानंद कहते हैं. मतलब पानंदीवरी हे सांबराचे झाड लाल कळ्यांनी लखडून कोणाचे स्वागत करण्यासाठी उभे आहे, वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी. तर त्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा आहे. बघा वसंत ऋतूचे आगमन झालेले आहे, त्याचे स्वागत करण्यासाठी दिशा दिशांना रंग उधळले आहेत. बेरड कोरडी सृष्टी वसंतामुळे मोहरली आहे. सृष्टीतला प्रत्येक घटक बहरून आला आहे. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी पानंदही उत्सुक आहे. वसंत ऋतू म्हणजेच फुलांचा उत्सव. एरवी निमूट असलेल्या पानंदीवर सांबराच्या रोपांचा लाल कळ्यांचा सडा विखुरला आहे. ती लाल कळ्याने लगडून गेली आहे. या ओळीत कवयित्रीने अशी कल्पना केली आहे की लाल कळ्यांचे सांबर वसंत ऋतूच्या स्वागताला पानंदीवरी उभे आहे. मतलब वही पानंदीवरी वसंत सांबर का जो पेड़ है वो वसंत ऋतु के स्वागत करने के लिए किस प्रकार खड़ा है, किस प्रकार उत्सुक है, उत्साहित है, ये इस जो पंक्ति का है अर्थ है.
त्यानंतरचा दुसरा क्वेश्चन बघा, दुसऱ्या ओळीचा अर्थ. उजाड उघडे माळ रानही, उजाड उघडे माळ रानही, गाऊ लागले वसंत गान. या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. उजाड उघडे माळ रानही, गाऊ लागले वसंत गान. तर कवितेमध्ये तुम्हाला माहिती आहे की वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी जी सृष्टी होती ती कशी होती, उजाड होती, उगड़ी आणि माळरान, मतलब पूरी भकास ऐसी जमीन थी. लेकिन वसंत ऋतु के आगमन के बाद वही जो भकास सृष्टि थी, वही भकास जमीन थी, वो वसंत ऋतु का गीत गाने लगी है. तो किस प्रकार ऐसे संभव हुआ है वसंत ऋतु के आने से, तो ये इस लाइन का अर्थ है. मतलब शिशिर ऋतू मध्ये झाडांची पानगळ होते. जो शिशिर ऋतू आता है, शिशिर ऋतू में पतझड़ होती है. पतझड़ यानी पूरे झाड़ों के पेड़ गिरते रहते हैं. त्यामुळे माळरानावरची झाडे निष्पन्न होतात. मतलब माळरान जो है, जो गवती पठार रहता है, उस गवती पठार के ऊपर जितने भी झाड़ है वो निष्पन्न होते हैं. निष्पन्न का अर्थ होता है कि पूरे उसके पेड़ है झड़ जाते हैं. और बिना पेड़ का ही खाली लकड़ी का ऐसा झाड़ दिखाई देता है, बिना पत्तों का. माळरान भकास दिसते. मतलब जो गवती पठार है एकदम भकास, शुष्क आणि कोरडा असा दिसू लागतो. परंतु वसंत ऋतूची चाहूल लागता सर्व सृष्टी मोहरू लागते. परंतु वसंत ऋतु का जैसे ही आगमन होता है, वैसे ही सृष्टि पूरी मोहक आकर्षक ऐसी बन जाती है. झाडांना पालवी फूटते. वसंत ऋतु के आगमन से जो छोटे छोटे झाड़ है उसको पत्ते आने लगते हैं. झाडे जणू पोपटी वस्त्र नव्याने लेऊ लागतात. और जो पूरे झाड़ है, सभी झाड़ है, वो ऐसे पोपटी रंग के कपड़े पहनकर खड़े हैं ऐसे दिखाई देते हैं. मतलब पत्ते उसको छोटे छोटे पत्ते आते हैं तो ऐसे लगता है कि वो पोपटी रंग के कपड़े पहने हुए खड़े हैं. सृष्टीतील प्रत्येक घटक हा उत्साही आणि टवटवीत होतो. और सृष्टि में, निसर्ग में सभी घटक ऐसे उत्साही और फ्रेश टवटवीत दिखाई देते हैं. झाड़े मोहरतात. सभी झाड़ जो है उसको मोहर, छोटे छोटे फूल आने लगते हैं आणि वो फूलों से पूरे बहरते हैं, मोहक आकर्षक दिखाई देते हैं. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी दिशा दिशातून रंग उधळले जातात आणि वसंत ऋतु का स्वागत करने के लिए दिशा दिशों में रंग फैल जाते हैं. जणू सर्व सृष्टि वसंत ऋतुचे गीत गात आहे. आणि इस प्रकार वसंत ऋतु के आने के बाद सभी जो पूरी सृष्टि है, पृथ्वी है, वसंत ऋतु का गीत गा रही ऐसे दिखाई देता है. एरवी उजाड बोडके असलेले माळरानही वसंत ऋतूचे गाणे गात आहे, असा ओळीचा अर्थ आहे. आणि वसंत ऋतु के आगमन के बाद जो उजाड उघडे जो माळरान होते ते पण वसंत ऋतूचे गीत गाऊ लागतात. वसंत ऋतु का स्वागत करने के लिए वो गीत गाने लगते हैं. इस प्रकार वसंत ऋतु आने के बाद सृष्टि में पूरी सृष्टि मोहक आकर्षक ऐसी दिखाई देती है और सृष्टि में इस प्रकार बदलाव होता है. त्यानंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, अभिव्यक्ति. अभिव्यक्ति का अर्थ होता है खुद का मत. तुम्हारा जो है वो खुद के शब्दों में अपना मत स्पष्ट करना. ठीक है, अभिव्यक्त करना. खुद के जो शब्द है वो मतलब खुद का जो तुम्हारा मन का अर्थ है वो अपने शब्दों के द्वारा व्यक्त करना. क्वेश्चन देखो, वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा. तो वसंत ऋतु के अभी जो हम लोगों ने कविता देखी उसमें तुम लोगों ने कौन कौन से वसंत ऋतु के आने के बाद कौन कौन से बदलाव देखे, वो मैंने आपको कविता का स्पष्टीकरण में आपको बताया. तो वही अपने शब्दों में लिखना है कि वसंत ऋतु के आगमन के बाद सृष्टि में कौन कौन से बदलाव हुए. तर बघा उत्तर जे आहे, वसंत ऋतूची आधी सृष्टी कशी होती, भकास होती, कोरडी होती, शुष्क होती. मतलब वसंत ऋतु के आगमन के पहिले सृष्टी एकदम बेरड, कोरडी आणि शुष्क होती. शिशिर ऋतूमध्ये झाडे निष्पन्न होतात. शिशिर ऋतू में पूरे पतझड़ होती है, झाडे पूर्ण निष्पन्न होतात. ओकी बोकी भासतात. ओकी बोकी मतलब एकदम ऐसी लकड़ी ही दिखाई देती है, एक भी पत्ता उस पेड़ों के ऊपर नहीं दिखाई देता है. कोकिळेच्या मधुर कुजनातून कळते की वसंत ऋतूचे आगमन होता है. परंतु वसंत ऋतु आने के पहले जो कोयल है वो मधुर ऐसा सॉन्ग गाने लगती है, गीत गाने लगती है. वसंत ऋतु आला की झाडांना पालवी फुटतात. वसंत ऋतु आने के बाद जो पेड़ है, छोटे छोटे पेड़ है, बड़े पेड़ है, उनको ऐसे छोटे छोटे पत्ते आने लगते. पालवी फुटतात मतलब छोटे छोटे पत्ते येऊ लागतात. झाडे मोहरतात. पूरे झाड़ हरे भरे दिखाई देते हैं, फुलांनी बहरतात. सभी झाड़ों को छोटे छोटे फूल आने लगते हैं. वेगवेगळी फुलं झाडे विविध रंगांच्या फुलांनी सजतात. अभी अलग अलग प्रकार की जो भी झाड़े हैं
वो अलग अलग रंगों के फुलों से सजे धजे ऐसे दिखाई देते हैं. फुलांचा सुंदर दळवळ आसमंतात पसरतो और फूलों का जो सुगंध है, दरवळ मतलब सुंदर असा सुगंध सगळीकडे पसरतो. काही झाडांच्या पायथ्याशी फुलांची पखरण होते. जो झाड है उसके पायथ्याशी मतलब त्या झाडाखाली फुलं पडतात आणि त्यांची पखरण होते. डोंगर, पठार आणि नदीकाठ गवत फुलांनी बहरतात. जो पठार है, गवती पठार है, डोंगर, पहाड़ है और नदी का जो किनारा है, वहाँ पे घास, हरे भरे घास दिखाई देने लगते हैं. जंगलात वेगवेगळी फुले फुलतात और जंगल में भी अलग अलग जो झाड़ है उनको अलग अलग फुले दिखाई देते हैं. आंब्याच्या झाडांना मोहर येतो. आम का जो झाड है उसको छोटे छोटे फूल आने लगते हैं. त्यालाच आपण मोहर म्हणतो. अशा प्रकारे सर्व सृष्टी नववधूसारखी नक्षीकांत सजते. म्हणून वसंत ऋतू म्हणजे फुलांचा उत्सव. वसंत ऋतू म्हणजे सौंदर्याचा राजा. म्हणून वसंत ऋतूला काय म्हटलेलं आहे? वसंत ऋतू म्हणजे फुलांचा उत्सव. जेव्हा खूप सारे फुलं येऊ लागतात वसंत ऋतूमध्ये. म्हणून वसंत ऋतूला असं सौंदर्याचा राजा म्हटलेलं आहे. म्हणजे वसंत ऋतूमध्ये पूर्ण सृष्टी अशी सौंदर्याने बहरून जाते. म्हणून सौंदर्याचा राजा वसंत ऋतूला म्हटलेले आहे. त्यानंतरचा 2 नंबरचा प्रश्न बघा. अभिव्यक्तीमधला 2 नंबरचा प्रश्न. सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला सुचतील असे उपाय लिहा. मतलब सृष्टि का सौंदर्य हमेशा टिका रहने के लिए हमें सूचने वाले जो उपाय है वो हमें बताना है. तर देखो, सृष्टी हा मानवाला मिळालेला अनमोल नजराना है. सृष्टि, निसर्ग, ठीक है, निसर्ग जो है मनुष्य को मिला हुआ एक अनमोल ऐसी भेट वस्तू आहे. नजराना याचा अर्थ होतो भेट वस्तू. धरतीला माता म्हटले आहे. जमीन को हम लोग धरती को माता कहते हैं. धरती माता मानवाचे पालन और पोषण करते हैं और जमीन जो है, जमीन में से फसल निकलती है और उस फसल की वजह से हम लोग जो मनुष्य है, मनुष्य का पालन पोषण होता है, मनुष्य का गुजारा होता है. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करणे हे सृष्टीचे सौंदर्य कायम रखने आहे. इसलिए हमें पर्यावरण का रक्षण करना चाहिए और सृष्टि का जो सौंदर्य है हमेशा हमें बनाए रखना है. ये मनुष्य को ये काम करना है. हे आपले आद्य कर्तव्य आहे. मतलब पर्यावरण का रक्षण करना ये हमारा परम कर्तव्य है. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या 3 मुख्य ऋतूमध्ये सृष्टी वेगवेगळी रूपे धारण करतात आणि जे 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, हे 3 मुख्य ऋतू आहेत. या आणि 3 मुख्य ऋतूमध्ये वेगवेगळी सृष्टीचे जे सौंदर्य आहे वेगवेगळे दिसू लागते आणि या वेगवेगळ्या ज्या वेगवेगळ्या ऋतूमध्ये सृष्टीचे वेगवेगळे रूप धारण करते. निसर्गाचा समतोल रखण्यासाठी जंगल तोड़ न करने, मतलब निसर्ग पर्यावरण का संरक्षण करने के लिए हमें जंगल तोड़ या पेड़ नहीं काटने चाहिए. पाण्याचे प्रवाह साठवणे, मतलब पानी की बचत करना. पानी को हमें बिना व्यर्थ वेस्ट नहीं करना है. हे उपाय आपल्याला करायला हवेत और ये पेड़ न काटना और पानी की बचत करना, ये उपाय हम लोग कर सकते पर्यावरण सौंदर्य को, पर्यावरण संरक्षण करने के लिए. निसर्गाला ओर बांधणे हे कधी हानिकारक आहे. मतलब निसर्ग को ठेस पहुंचाना ये पर्यावरण के लिए बहुत ही हानिकारक है. अगर पेड़ के कारण हमें ऑक्सीजन मिलता है, मतलब शुद्ध हवा मिलती है. अगर पेड़ काटेंगे तो जो है शुद्ध हवा मिलना बंद होगा, ऑक्सीजन की कमी होगी. इसलिए हमें पेड़ों का रक्षण करना है, पर्यावरण का रक्षण करना है. और हमें पेड़ ही नहीं काटना है बल्कि हमें और पेड़ लगाना है. झाडे लावली पाहिजेत. हमें पेड़ और लगाना चाहिए. त्यांना जगवले पाहिजे और उन्हीं पेड़ों को पानी डालकर उन्हें हमें बड़ा करना चाहिए. आपल्या वाईट सवयी सोडून द्यायला हवेत. हमारी जो बुरी आदतें हैं उसे हमें क्या करना है, छोड़ देना है.
आपला परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवायला हवा. हम जिस परिसर में, जिस आसपास के एरिया में रहते हैं, हमारा परिसर स्वच्छ साफ सुथरा होना चाहिए, क्योंकि जो स्वच्छता है वो हमारे आरोग्य के लिए बहुत ही फायदेमंद आहे. निसर्ग मित्र असलेल्या संस्थांना शक्यतो आपण मदत करायला हवी. और निसर्ग मित्र मतलब ऐसी बहुत सारी संस्था है जो पर्यावरण संरक्षण के लिए काम करती है. ऐसी संस्थाओं को हमें मदत करनी चाहिए. अशा प्रकारे सृष्टीचे सौंदर्य कायम राखले तरच मानवजात टिकून राहील. और इसलिए मनुष्य के लिए और सभी सृष्टि के लिए, सभी जीव जीवों के लिए निसर्ग का सौंदर्य, पर्यावरण का रक्षण करना सभी सजीवों के लिए बहुत ही फायदेमंद है. इसलिए हमें निसर्ग सौंदर्य को कायम बनाए रखने के लिए हमें अपने बेस पे प्रयास करना है. तो ये था हमारा स्वाध्याय के प्रश्न उत्तर. अगर आपको कुछ क्वेश्चन करना है तो आप लोग पूछ सकते हो. हेलो. हेलो मिस. हाँ बोलो बेटा. हेलो मिस, इधर से बता दो लेउन वसने इसका अर्थ मिस. एक मिनट. अर्थ में बताना. किसका अर्थ? फिर से बोलो एक बार. दूसरे का मिस गर्द पोपटी लेउन वसने. हाँ, गर्द पोपटी. गर्द याचा अर्थ होतो लाल. पोपटी मतलब पैरेट कलर के. लेऊनी वसने. लेऊन मतलब, लेऊन का अर्थ होता है पहनकर. वसने याचा अर्थ होतो कपड़े. मतलब गर्द पोपटी रंग के कपड़े पहनकर लिंबोनी का पेड़ वसंत ऋतु का स्वागत करने के लिए खड़ा रहता है. मतलब जो लिंबोनी का झाड़ है उसका जो रंग रहता है उसका रंग गर्द पोपटी, ऐसे गडद रंग का पैरेट कलर उसका रहता है. इसलिए उसको जो कवयित्री है उन्होंने एक उपमा देकर कि गर्द पोपटी कपड़े पहनकर वो वसंत ऋतु का स्वागत करने के लिए खड़ी है, ऐसा कविता में बताया गया है. और पूछो किसी को डाउट है तो. किसी पंक्ति का, किसी क्वेश्चन का आपको अर्थ नहीं समझ में आया तो आप लोग पूछ सकते हैं. इसका मतलब आपको कुछ भी डाउट नहीं है. पूरी कविता का मीनिंग, सभी प्रश्न उत्तर स्वाध्याय के प्रश्न आपको समझ में आए हैं, ऐसा मैं समझ सकती हूँ. कुछ डाउट है तो पूछो बच्चों. हेलो. तो ये जो कविता है, इस कविता में हम लोगों ने हेलो टीचर. हाँ बोलो बेटा. मेरे को प्रश्न उत्तर का एक बार वो दिखाओ ना स्क्रीन. मेरे को स्क्रीनशॉट लेने का है. ओके ठीक है. देखो ये पहला प्रश्न है, कारणे लिहा. हाँ टीचर हो गया. ये दूसरा प्रश्न है, खालील आकृती बंद पूर्ण करा. हाँ टीचर हो गया का. त्यानंतरचा प्रश्न आहे दुसऱ्या मधला ई प्रश्न आहे, पृथ्वीचे रूप खालील बाबतीत स्पष्ट करा. हाँ टीचर हो गया. त्यानंतर प्रश्न दुसरा, सृष्टीतील खालील घटक वसंत ऋतूच्या आगमनाने कसे सजले आहे ते स्पष्ट करा. हो गया टीचर.
त्यानंतरचा प्रश्न, खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द. हाँ टीचर हो गया ये। संदर्भासहित स्पष्टीकरण, भावार्थ, इसको ही भावार्थ बोलते हैं. संदर्भ सहित स्पष्टीकरणचा अर्थ भावार्थ स्पष्ट करा. भावार्थ म्हणजे अर्थ. ओके टीचर. त्यानंतरचा दुसरा प्रश्न, भावार्थ मधला भावार्थ स्पष्टीकरण मधला दुसरा प्रश्न. त्यानंतर अभिव्यक्ती, स्वतःचे मत स्पष्ट करा. अभिव्यक्ती म्हणजे स्वतःचे मत स्पष्ट करा. त्यानंतरचा हा दुसरा प्रश्न, अभिव्यक्ती मधला सृष्टीचे सौंदर्य कायम राखण्यासाठी तुम्हाला सुचतील असे उपाय. आणि याचेच हे नंतरचे उत्तर आहे. मतलब एका स्लाइड वर अर्ध आहे आणि दुसऱ्या स्लाइड वर अर्ध आहे. थैंक यू टीचर. हाँ, और किसी बच्चों को डाउट है तो पूछो. तर जी कविता आहे, कवितेमध्ये आपण काय पाहिलेले आहे की वसंत ऋतूच्या स्वागतामुळे सृष्टीत झालेले बदल आणि वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी सृष्टी कशी होती, उजाड भकास असे माळरान होते. आणि सृष्टी नंतर जे सृष्टीमध्ये सृष्टी आणि निसर्ग सौंदर्य, जो पृथ्वी के ऊपर जो सृष्टी है उसको ही हम लोग निसर्ग को ही सृष्टी बोलते हैं. ठीक है. और याला 2-3 अर्थ आहे, सृष्टी, निसर्ग, पृथ्वी. ठीक आहे. तर पृथ्वीवर वसंत ऋतूच्या आगमनानंतर पृथ्वीवर झालेले बदल, सृष्टीमध्ये झालेले बदल या कवितेत आपण पाहिलेले आहे. आणि वेगवेगळ्या घटकाद्वारे वसंत ऋतूचे स्वागत केलेले आहे. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी आतुर असलेले घटक जे आपण पाहिलेले आहेत, लिंबोनी, नागफणी, वड, पळस फुले, ठीक है, घानेरी, पानंद, ये सभी उसका वसंत ऋतु का स्वागत करने के लिए जो उत्सुक घटक थे, उन घटकों का नाम हर एक अलग अलग कड़वे में अलग अलग 2-2 ऐसे घटकों का नाम दिया गया है. आणि अशा प्रकारे वसंत ऋतूच्या आगमनानंतर सृष्टीत बदल होता. सृष्टी हिरवीगार दिसू लागते, मोहक आकर्षक अशी सृष्टी दिसू लागते. आणि वसंत ऋतूच्या पहिले जो शिशिर ऋतू असतो, शिशिर ऋतूमध्ये वृक्षांच्या झाडाची जे पानं आहेत ते गळू लागतात, पतझड होते. आणि जसंच वसंत ऋतूचे आगमन होते त्यानंतर पूर्ण सृष्टी अशी मोहरून हिरवीगार दिसू लागते.